ह्याच्यासाठी ऑडीज एक म्हणजे आता विश्व तयार झाल्यासारखं आहे त्यांचं एक मेन म्हणजे ते वेगळ्या सगळ्या पद्धतीने सपोर्ट करतात, जो पाहिजे तो सपोर्ट करतात. ट्रेनिंग असू दे, प्लेसमेंट असू दे, सगळ्या प्रकारचे सपोर्ट ते प्रोव्हाइड करतात. हॅलो अँड वेलकम टू ऑड सक्सेस स्टोरी. आज आपल्याकडे ज्ञानेश फडतरे आलेले आहे, ज्यांनी नुकतंच आपलं IT मध्ये करिअर स्टार्ट केलेलं आहे. तर आपण जाणून घ्या त्याची IT जर्नी कशी चालू झाली, काय त्याचं एज्युकेशन होतं. ज्ञानेश्वर कसं आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. कसं वाटतंय पहिलं IT मध्ये एंट्री झाली ती? IT मध्ये एंट्री झाली ही फिलिंगच सर्वात मोठी आहे मेन म्हणजे, कारण त्यामध्ये जाण्यासाठी जे कष्ट करावं लागतं ते व्हेरी डिफिकल्ट आहे. कष्ट तुला काय कष्ट केले? कष्ट म्हणजे आता मेन म्हणजे झूलॉजी मधून IT मध्ये जाणे म्हणल्यावर सगळं डिफरंट येतं. त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते, तेवढं प्रयत्न करावा लागतं. झूलॉजी कसं आहे? झूलॉजी तू सिलेक्ट केलेलं? झूलॉजी त्या टायमाला म्हणजे आम्हाला असं गाईड करणारं कोण नव्हतं व्यवस्थित. म्हणजे हा केल्यानंतर हे होतं, हे केल्यानंतर हे होतं. पण काही म्हणजे आता पुण्याला येऊन राहिल्यानंतर कळलं की दुनिया खूप वास्ट आहे आणि त्यामध्ये शिक्षण बी खूप वास्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे. तू राहायला कुठे तसं? आता सध्या राहायला पुण्यामध्ये, मुंबईमध्येच आहे. आणि तुझं हाऊस लोकेशन? मी मेन बेळगाव कर्नाटकचं आहे. अच्छा, तू कर्नाटकचा आहे? येस. त्याच्या अगोदर पण आपले कर्नाटकचं आहे का घेऊन गेलेले? लाईक मग पुण्याला तुझं एज्युकेशन कुठे झालं? माझं टोटल एज्युकेशन झालं कोल्हापूरला. त्यानंतर शिफ्ट झालो पुण्याला जॉबच्या सर्चिंग मध्ये वगैरे, ट्रेनिंग वगैरे. मग कसलं ट्रेनिंग काय बघितलं पुण्याला? वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग क्लासेस वगैरे पाहिले, सगळे सगळा अनुभव घेतला. त्यानंतर मला मित्रांनी ऑडिटचा सल्ला दिलेला. मग मित्रांनी काय, त्याला कसं ट्रस्ट आलेलं? ट्रस्ट म्हणजे त्यांनी अगोदर इथे ऑडिट मधून क्लिअर झाला, पासआउट झाला, त्यांनी प्लेसमेंट घेतली पुण्यामध्ये. आता ते सध्या बॅकअप इंजिनियर म्हणून आहे. तू जेव्हा आपल्याकडे एनरोल झाला, तुला कसं वाटलं ट्रेनिंग? तुझी कशी ट्रेनिंग प्रोव्हाइड झाली? ट्रेनिंग मेन म्हणजे तेजस सरांनी खूप मदत केली सगळ्यासाठी. तेजस सरांनी देवजीत सरांसोबत म्हणजे ओळख करून दिली की हे तुमचे ट्रेनर आहेत, असे असे तुम्हाला सगळं शिकवतील. त्यानंतर देवजीत सरांनी पूर्णपणे ट्रेनिंग प्रॅक्टिकल नॉलेज दिलं, ऑनलाईन असून सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज दिलं. मेन म्हणजे ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग होती की मी पुण्यामध्ये बसून इथे मुंबईमधलं शिक्षण घेत होतो. काय हर्डल झाले तुला असं ऑनलाईन ट्रेनिंग? ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये काही प्रॉब्लेम नव्हतं. मेन म्हणजे विषय कॉन्सेप्ट क्लिअर होत होते सगळे, तोच माझा फक्त मेन विषय होता. बिकॉज मेन भीती सगळ्यांना हेच असतं की अरे ऑनलाईन करतोय, समजणार की नाही समजणार. कसं असतं समजणार? मेन म्हणजे आता जर शिकवणार ट्रेनरच तसे आम्हाला भेटलेले, त्यामुळे आम्हाला ते प्रश्न झाला नाही की कसं समजेल, काय समजेल. सगळं टॅच पासून सगळं शिकवलेलं त्यांनी. आता मग नंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तू किती प्रॅक्टिस केलं? ट्रेनिंग झाल्यानंतर नाही म्हटलं तरी 1 मंथ तरी फुल प्रॅक्टिस केली ती. आणि मेन म्हणजे अगोदर जिथे होतं तिथलं बी क्लिअर करायचं, तर इथलं 1 मंथ फुल प्रॅक्टिस केली. 1 मंथ नंतर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालं. मग इंटरव्ह्यू साठी काय हर्डल आले तुला? इंटरव्ह्यू साठी तसे काय नाही आले, फक्त इंटरव्ह्यू इंग्लिश मध्ये झाला, तेवढा क्लिअर झाला व्यवस्थित. ते थोडं डिफिकल्ट पडलं. ते थोडं असतं की इंग्लिश थोडं वीक असल्यामुळे, पण झालं, मॅनेज झालं सगळं व्यवस्थित. आता काय पॅकेज झालं? आता सध्या 3.5 LPA पॅकेज आहे मुंबईमध्ये. आणि मग आता घरच्यांना कसं वाटतं तुझं? घरच्यांना प्राऊड फीलच होणार, कारण फर्स्ट जॉब होता. कारण अगोदर जे करत होतं ते मेन म्हणजे जे फील्ड मध्ये करायचं होतं ते नव्हतं. आणि घरच्यांना मेन म्हणजे ते सॅलरी बी, आता ते सॅलरीचा प्रॉब्लेम असल्यावर घरच्यांनाही वाटणार की हा बाबा असं आता आहे. आता सध्या प्राऊड फील होतं. लाईक मग आता एवढं तुझी जर्नी आहे, काय वाटतं ऑडीज आता तुझ्यासाठी ऑडीज काय? ह्याच्यासाठी ऑडीज एक म्हणजे आता विश्व तयार झाल्यासारखं आहे त्यांचं एक मेन म्हणजे ते वेगळ्या सगळ्या पद्धतीने सपोर्ट करतात, जो पाहिजे तो सपोर्ट करतात. ट्रेनिंग असू दे, प्लेसमेंट असू दे, सगळ्या प्रकारचे सपोर्ट ते प्रोव्हाइड करतात. मग आता पुढे काय प्लॅन आहे? पुढे म्हणजे आता जिथे आहे ते पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करणे आणि त्याच्यानंतर परत ऑडीज मध्ये येणे फॉर क्लाउड मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी. जरूर. मग तुझे जे पण प्लॅन आहे पुढे चांगल्यापैकी जावं. आता एक सिंपल टिप दे आपल्याला, जे आता तुझं झूलॉजी बॅकग्राऊंड आहे. आता दुसरे लोक पण असे खूप डिफरंट बॅकग्राऊंडचे आहे, पुण्याच्या कुठे लांब राहतात, त्यांना तू काय टिप देऊ शकतो? लाईक IT मध्ये एंटर, सगळ्यांची ड्रीम असतात की IT मध्ये एंटर, त्यांना काय सांगू शकतो? 2 गोष्टी सांग. मेन म्हणजे ऑडीज कडून विंडोज ऍडमिन किंवा CCNA हा जो बारका कोर्स आहे, जो कुठल्याही डिफरंट बॅकग्राऊंड मधून आलेले असू दे, त्यांच्यासाठी हा कोर्स ऑडीज मधून खूप लाभदायक आहे. हा जर कोर्स केला तर प्लेसमेंट तुम्हाला भेटून जा. तर आपलं ज्ञानेश्वर, ज्यांनी लाईक आताच आपलं IT मध्ये एंटर स्टार्ट केलं विथ 3.5, जे आता ते पण बोलतात ज्यांना पण IT मध्ये स्टार्ट करायचं असेल, लाईक डिफरंट बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांनी इझिली लाईक आपलं विंडोज CCNA कोर्स तुम्ही चूज करून इझिली एंटर करू शकतात आणि पुढचा तुमचा फ्युचर क्लाउड या सायबर सिक्युरिटीमध्ये घडवू शकतात. तर तसंच भेटूया आपलं नेक्स्ट IT सक्सेस करिअरमध्ये. थँक्यू.